MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। काय सांगाल साहेब, ज्या पद्धतीनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या वतीनं कर्ज दिलं जातं, आज राज्यातील आणि नांदेडमध्ये काय परिस्थिती आहे? फारच गंभीर परिस्थिती आहे। 16 तालुक्यामध्ये फक्त 1700 लाभार्थी, म्हणजे आम्ही पण कमी पडतोय। परंतु राष्ट्रीयकृत बँका मराठा समाजाला कर्ज देत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि या गोष्टीला आम्ही फार गंभीर्याने बघत असतो। लवकरच कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि दोन्ही भाजपच्या खासदारांच्या नेतृत्वाखाली कलेक्टरांची एक संयुक्त बैठक आम्ही घेऊ आणि राष्ट्रीयकृत बँकांनी महामंडळाच्या योजनेला लाभ देण्याकरिता काहीतरी विशेष बाब म्हणून काहीतरी योजना करावी, अशा प्रकारचा मुद्दा आम्ही घेणार आहोत। पण दुसरा एक मुद्दा असा उपसतो, ज्यांचं सिबिल खराब आहे त्यांना कर्ज नाही दिलं एक प्रकारचं ठीक आहे, पण जे खातेदार स्ट्रॉंग आहेत, ज्यांच्याकडे मालमत्ता आहे, अशाच लोकांना जे आहे ते बँक कर्ज देते, दिलं तरी पण। ज्या राष्ट्रीयकृत बँका भविष्यामध्ये, आम्ही या थोडी नियोजन करतोय, पण जर भविष्यामध्ये जर राष्ट्रीयकृत बँकाच्या ब्रांच मॅनेजरनी कर्ज नाकारलं, ज्यांचे सर्व कागदपत्र योग्य असतानाही, नक्कीच त्याची लेखी तक्रार त्यांच्या मुख्य कार्यालयापर्यंत करू। गरज भासल्यास कर्ज नाकारणाऱ्या बँक मॅनेजरवरती आम्ही स्वतः त्या ठिकाणी गुन्हे दाखल करू। सर, पण गेल्या काही वर्षापासून आपण बघितलं तर आतापर्यंत एकही कारवाई झाल्यात नसल्याचं पुढे येतं। खरी आहे गोष्ट, आम्ही बघत असतो लोकांचा प्रतिसाद, लोकांची जनजागृती, परंतु विशेष बाब म्हणजे मराठवाड्यातला हा जिल्हा हा इतक्या कमी लाभार्थ्यांचा आहे, म्हणून आम्ही स्वतः या जिल्ह्यामध्ये वेळ देऊ। दुसरा विषय पाहिला तर महासोय जे आपलं पोर्टल आहे ते सुद्धा अपडेट नाही, त्यात सुद्धा मोठ्या अडचणी येताना पाहायला मिळतात। 2016ला आम्ही आधुनिक पद्धतीनं ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून ही योजना आदरणीय फडणवीस साहेबांनी आणली। कालांतराने सॉफ्टवेअर अपग्रेड करणं फार गरजेचं होतं। मधला काय काळ उद्धवजी ठाकरेंच्या काळात गेला, त्याच्यात काय दिरंग आलंय, नवीन त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब आले, आम्ही सूचना दिल्यानंतरही मुख्य कार्यालयामध्ये अपग्रेडेशन झालं नाही, ही जी खंत वाटते। परंतु आता हा हाती कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे, कारण तर ह्या अपग्रेडेशन न झाल्यामुळे सॉफ्टवेअर अपडेट नाही आहेत, काय म्हणतात त्याला, तिकडे ते गडबड होत्या आणि मला असं वाटतं की नवीन आम्ही या ठिकाणी यंत्रणा उभी करणार आहोत, जेणेकरून अजून चांगल्या पद्धतीने लाभार्थ्यांचे प्रश्न मार्गीस लावू। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी सुरुवातीला जे आहे ते आपली आक्रमक भूमिका होती, मात्र गेल्या काही दिवसापासून आपली भूमिका अतिशय मवाळ झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। नाही, असं नाही आहे, माझी काही मवाळ बाबा नाही आहे, मी पण कट्टा मराठा आहे, अण्णासाहेब पाटलांचा मुलगा आहे आणि जातीवंत मराठा आहे। माझ्या मराठा समाजाला जर कर्ज नाकारणाऱ्या लोकांच्यावरती, बँकेवरती पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये कारवाई झालेली तुम्हाला दिसून येईल, हे मी तुम्हाला शब्द देतो। दुसरा प्रश्न आहे, संभाजी भिडे असे म्हणतात की 6 जूनला तारखेनुसार शिवराज्याभिषेक न करता तिथीनुसार करावा। नाही, मला याची कल्पना नाही आहे। मी काही दिवस झाले दौऱ्यावरती आहे, परंतु त्यांनी एक इच्छा व्यक्त केली, जसं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही खरं म्हणजे आपण तारखेवरती सुरुवात केली, कालांतराने आजही 2 प्रकारचे शिवजयंती होत असतात, तसंच त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केलेली आहे, ती अयोग्य असं मी म्हणणार नाही। वैष्णवी हगवणे प्रकरणात जे आहे ते आता सासराने दिराला अटक करण्यात आलं, मात्र ज्या पद्धतीने त्या लहान बाळाचा हाल झाले, एकंदरीत त्यांनी आत्महत्या केली की हत्या केली, हे सगळं पुढे येईल, तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच अशा नराधमांना इतक्या चांगल्या पद्धतीनं कारवाई करतील की भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलीवरती अशा प्रकारे सासऱ्यांकडनं, नवऱ्याकडनं छळ होता कामा नये। आणि जर त्या घटना घडल्या तर मला विश्वास आहे की आमच्या चाकणकरताई आहेत ज्या महिला आयोगाच्या, त्याही काही अशा निर्बंध निर्माण करतील की नक्कीच त्यांना तो धडा शिकेल आणि जीवनामध्ये महाराष्ट्रात अशा कुठल्याही सुनेवरती सासू सासरे किंवा नवऱ्याकडनं अत्याचार होणार नाही, अशा प्रकारची कडक काही योजना आदरणीय फडणवीस साहेब ह्या येणाऱ्या विधान अधिवेशनामध्ये नक्कीच काहीतरी मांडतील। फडणवीस साहेब जे आहे ते लक्ष ठेवून आहेत, मात्र आता तुम्ही रुपाली चाकणकरांचा उल्लेख केला आहे, मात्र राष्ट्रवादीतला एक गट त्यांच्यावर नाराज आहे, त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे। कसं असतंय, प्रत्येकाला त्या एक जबाबदार महिला पदाधिकारी आहेत, जरी एखाद्या स्त्री असल्या तरी काहीतरी नियमावली आहेत, त्या नियमाच्या काटेकोरपणे पालन करतात आणि त्यांनाही त्यांच्या भावना आहेत। कोण कुणाला विरोध करतो त्यापेक्षा त्या बिचाऱ्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, मुलाला न्याय मिळाला पाहिजे आणि कडक कारवाई काय झाली पाहिजे, ही सर्व महिलांची आणि सर्व पक्षाच्या असणाऱ्या लोकांची मान्यता आहे।
निश्चित आपण बघतोय होते नरेंद्र पाटील ज्या बँकांनी कागदपत्र पूर्ण असतानाही कर्ज नाही दिलं तर त्यांना आम्ही कारवाई करू असा थेट इशारा त्यांनी दिला. येत्या काळात बँका याची अंमलबजावणी करतात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH